कुंभ राशीने जे भोगलेले दिवस, कुंभ राशीच्या जीवनात मागील काही वर्ष सतत चालणारी एखादी अदृश्य परीक्षा होती. आयुष्य हे आपल्यावर रागवले आहे की काय कधीच कळत नव्हतं. शांत राहायचं, विचारपूर्वक वागायचं आणि सर्वांना समजून घ्यायचं असा तुमचा स्वभाव, पण जगाने मात्र तुमच्या शांततेचा फायदा घेतला आणि जे असुरक्षित वाटत होतं ते अचानक तुटलं. लोक ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी तुमच्या पाठीमागे वेगळंच खेळ खेळायला सुरुवात केली. घरात आणि समाजात, कामाच्या ठिकाणी, मित्रपरिवार, जिथे जिथे तुमचं मनापासून तुम्ही प्रयत्न केले तिथे तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त दुखापत मिळाली. कधी पैशाचं नुकसान झालं तर कधी प्रतिष्ठा आणि ओळख. मित्रांच्या वागण्याचे मन तुटलं आणि तुमच्या सद्गुणांच्या सभ्यतेला, काही शांततेला अनेकांनी कमकुवत समजलं. पण तुम्ही तोंड उघडलं नाही. तुम्हाला वाटलं वेळ जाईल, लोक समजतील, परिस्थिती बदलेल, पण वेळेने व उलट तुम्हाला आणखी कठीण वाट दाखवली. याच काळात तुमच्या मनातील मानसिक ताकद चौपट वाढली. या काळामध्ये मनापासून तुम्ही प्रयत्न केला, आयुष्य बदलून टाकणारं. सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीकडे फारसं लक्ष देणार नाही, पण काही दिवसात तुम्हाला जाणवेल की त्या नावाचे संबंधित घटना वारंवार घडत आहे. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुमच्या विचारांना स्पष्ट दिशासुद्धा मिळत आहे. तुमच्यात दडलेली क्षमता त्या व्यक्तीमुळे बाहेर येऊ लागते. हे नाव पूर्वीच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते. होय, कारण तुम्हाला एखाद्या जुन्या नात्याचं पुनरागमन सुद्धा तुमचं होऊ शकतं किंवा पूर्णपणे नवीन ओळख सुद्धा असू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे 2026 जानेवारी महिना मध्ये हे नाव तुमच्या नशिबात आधीच लिहिलेलं आहे. लिहिलेलं असेल की त्या व्यक्तीमुळे तुम्हाला कुंभ राशीचे लोक मोठा निर्णय सुद्धा घेणार आहेत. काहींच्या आयुष्यात भावनिक सर येईल आणि काहींच्या आयुष्यात आध्यात्मिक सुद्धा असणार आहे. काहींसाठी हे नाव करिअरचा दरवाजा उघडणारं ठरेल. तर नाव तुमच्यासाठी केवळ व्यक्ती नसेल, तर ती नियतीचा संदेश असेल. नंबर 2 आहे ती एक तारीख ज्या दिवशी तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल. कुंभ राशीसाठी 2026 हे एक अशी तारीख येईल ज्या दिवशी तुम्ही काही फारसं वेगळं दिसणार नाही, पण तुम्हाला आतून सगळं बदलतं आहे अशी जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. आणि त्या दिवशी तुम्ही एखादी व्यक्ती, एखादी माहिती कळेल जी तुमचे डोळे उघडणारी असेल. एखादा निर्णय घ्यायचा क्षण येईल की एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून जाईल आणि एखादी गोष्ट तुमच्या हातून निघून जाईल आणि नवीन दार उघडेल. ज्या दिवशी तुम्ही गोंधळात असाल पण मन स्वस्थ असेल, पण त्या दिवशी तुम्ही अंतर्गत शक्ती जागी होईल. आणि कुंभ राशीचे लोक त्या तारखेनंतर म्हणतील, त्या दिवशी जे घडलं ते वाईट वाटलं, पण आज कळलंय की ते माझ्यासाठी योग्य होतं. की तारीख तुमच्या आयुष्याला एक ऑफरमध्ये विभागणारी आहे. नंबर 3 आहे ती जागा जिथे ती जागा असणार अशी साधी नसेल. ती जागा एक अशी असणार आहे, भौगोलिकदृष्ट्या छोटी असू शकते, पण भावनिकदृष्ट्या फार मोठी असणार आहे. त्या जागी तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळेल, मनातले प्रश्न स्पष्ट होतील आणि अनेक निर्णय पक्का होईल. काहींसाठी ती जागा नवीन नोकरीचे ठिकाण असेल, तर एखादं दूरचं शहर किंवा गाव असेल. एखादं शांत देवस्थान किंवा एकांत अशी जागा असणार आहे. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जाणवेल की मी इथून परत जाताना तोच माणूस राहणार नाही. ही जागा तुमच्या आयुष्याचा जुना अध्याय बंद करून नवीन, अधिक मजबूत असा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये हा आत्मविश्वास पूर्ण अध्याय सुरू करणार आहे. नंबर 4 आहे 2026 मध्ये कुंभ राशीच्या नशिबाला कालाटणी नेमकी कशी मिळेल. 2026 मध्ये कुंभ राशीच्या आयुष्यात एका रात्रीत होणार नाही, तर ते हळूहळू पण थांबवताना येणाऱ्या प्रक्रियेकडून घडीला. वर्षाच्या सुरुवातीला मनात गोंधळ असेल की करावं की नाही हा प्रश्न तुम्हाला वारंवारच पडणार आहे. जुने निर्णय, जुने प्रश्न, जुने लोक पुन्हा डोकं ह्या काळातील. पण जसं जसं वर्ष पुढे सरकतं तसं तसं चुकीचे लोक स्वतःहून दूर जाणार आहेत. योग्य संधी तुम्हाला योग्य वेळी समोर येणार आहे.
तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसू लागेल. या वर्षात कुंभ राशीला सगळ्यात मोठा फायदा होणार आहे तो स्वतःवरच्या विश्वासामुळे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. कारण यापूर्वीही ज्या घटना घडत होत्या त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास देत नव्हत्या. तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करणार आहे. 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवेल की नशीब बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्यापेक्षा आधी आत बदल होणे खूप गरजेचं आहे. नंबर 5 आहे कुंभ राशीसाठी 2026 मधील एक गुप्त पण महत्त्वाचा संदेश. 2026 मध्ये कुंभ राशीसाठी नियतीकडून एक शांत असा अतिशय स्पष्ट संकेत येईल. हा संदेश मोठ्या शब्दात नसेल तर तो तुमच्या कृतीमधून दिसणार आहे. कारण या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटत होत्या. जेवढ्या सोप्या वाटत होत्या तेवढ्या सोप्या नाही आहेत. छोट्या घटनांतून सूचक प्रसंगातून मिळेल. हा संदेश असा असेल की निघून जात आहे त्याला अडवू नका आणि जे पुन्हा पुन्हा समोर येत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जे तुम्हाला सतत खेचत आहे त्याला हलक्यात घेऊ नका. आणि 2026 मध्ये कुंभ राशीने सर्वात मोठी चूक टाळायची असेल तर ती म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे वर्ष तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, तुमचं नशीब बाहेर नाही ते तुमच्या निर्णयामध्ये लपलेलं आहे. छोटासा संकेत आहे शेवटचा. 2026 संपताना अनेक कुंभ राशीचे लोक शांतपणे स्वतःचे मंदिर, मला जे हवंय ते, स्वतःच्या मनाला मला जे हवंय ते मला मिळालं नाही आणि मला जे मिळालं ते माझ्यासाठी योग्य होतं. कारण 2026 कुंभ राशीचा खरा ठरणार आहे टर्निंग पॉईंट. हे वर्ष तुम्हाला स्वतःच्या मदत करायला शिकवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 हे तुम्हाला शिकवेल की नशीब बदलत नाही, पण या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की आपण तयार होतो तेव्हाच नशीब आपोआप बदलतं. म्हणून 2026 मध्ये जर खरं एखादं नाव वारंवार समोर येत असेल तर एखादी तारीख मनात खोलवर कोरली जात असेल किंवा एखादी जागा तुम्हाला वेगळीच ओढ देत असेल तर याकडे तुम्हाला बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. तर समजून जा की तिथे तुमच्याशी कोणतरी बोलत आहे आणि तो कुंभ राशीचा माणूस आहे. त्या आवाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.